गोळ्या घेतल्यास तू? हो घेतल्या. झोप आता तू. हो मी झोपतीये. तू कधी झोपणार आहेस? झोप आली की झोपेन. आई काय झालंय तुला? अशी गप्प काय आहेस तू? ही गप्प आहे म्हणजे काही झालेलंच असायला हवं का? काही झालेलं नाहीये. नाही तसं नाही, पण तू आमच्या बरोबर जेवायला पण नव्हतीस. आणि आरोही तुझ्यासाठी जेवण घेऊन आली तर ते ताट पण परत पाठवलंस तू. दिवसभर खोलीतच बसलीस, असं कोंडून घेतल्यासारखी. किती बोलतीयस तन्वी? सांगितलं ना तुला एकदा मला काही झालेलं नाहीये म्हणून. शांतपणे झोपलीस तर उपकार होतील माझ्यावर. अरे टिफिन रेडी आहे का? अरे मी काहीतरी विचारलं. काय काय झालं? सॉरी माझं लक्ष नव्हतं. काय झालं? काल आई बोलली म्हणून तू? नाही 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 अजिबात नाही. मी ओके आहे आता. एक तर तुला खोटं बोलता येत नाही. सांग काय झालं? अच्छा, मी काल तुझ्यावर ओरडलो म्हणून तुझा मूड ऑफ आहे. अरे बघ सॉरी, मी तुझ्या आणि आईच्या काळजीपोटीच बोललो हे सगळं. मला तुला दुखवायचं नव्हतं. माहितीये मला तन्मय. इनफॅक्ट मला सुद्धा आईची खूप काळजी वाटते. आणि मी तुला खरं तर हेच सांगणार होते. काय? यापुढे आईंना जास्तीत जास्त आनंदी ठेवायचं. त्यांना अप्रिय असलेल्या गोष्टींचा उल्लेख सुद्धा होऊ द्यायचा नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना एकटेपणाचं फिलिंगच येऊ द्यायचं नाही. मी ना आता ठरवलंय त्यांना, त्यांना कधीच एकटं वाटू देणार नाही. मला खात्री आहे यापुढे आपल्या आयुष्यात सगळं चांगलंच होईल. बरं तन्मय ऐक ना, मी जरा बाहेर जाऊन येते. हा एवढ्या सकाळी? बरं ठीक आहे, चल मी तुला ड्रॉप करतो. नाही नाही नको, मी जाईन ना माझी. बरं तू असं कर, तुझं आवरून झालं की निघालास तरी चालेल. फक्त ना आईंना भेटून जाशील. सावकाश जा. आत येऊ काका? या या या. माऊली, त्या कपड्यात संगीताचं बाड आहे, तेवढं जरा घेऊन येता. त्या कपाटात आले. काका वही कुठे आहे? त्या कपाटात लाल रुमालच बांधली आहे बघा. सापडलं का नाही?
नाही तर जाऊ द्या, आम्ही बघतो स्वतः. हो हो हो, सापडलं. हा ना. द्या. तुम्हाला सांगतो, आजच्या पिढीला शास्त्रीय गायनाचा अतिशय कंटाळा, आणि अज्ञान तर काही विचारूच नका. एका शिकणाऱ्या मुलाला मी म्हटलं, जरा मालगोस ऐकव, तर गोंधळलेल्या नजरेनं माझ्याकडे बघत होता. येते मी. अरे अशा का गेले? काय झालं? मी जे पाहिलं त्यावर विश्वास ठेवायचा की नाही? म्हणजे मी जे बघितलं ते खरंय का मला भास झालाय? काकांकडे आईंच्या तरुणपणीचा फोटो, हे कसं शक्य आहे? मकरंद काका आणि आईंचं काय नातं आहे? ते माझे सासरे तर नसतील ना? म्हणजे तन्मय आणि तन्वीचे वडील? काल आरोही एवढ्या आपुलकीने माझ्याकडे आली, बिचारी जेवण सुद्धा घेऊन आली होती. मी मात्र तिच्यावर उगीच रागवले. तिला माझ्या भूतकाळाबद्दल काही माहितीच नाहीये. मी सहजच विचारलं असेल, पण माझ्या जखमेवरची खपली निघाली हे तर खरंच आहे. पण ती जखम काही आरोहीने दिलेली नाही. मग तिच्यावर का चिडले मी एवढी? म्हणजे त्या दिवशी त्यांनी मला तन्वी या नावाने हाक मारली, त्याचं कारण काहीतरी वेगळंच होतं. काकांनी नंतर सारवासारव केली ते त्यावेळी लक्षात आली नाही माझ्या, पण आता प्रकर्षाने जाणवत आहे. म्हणजे मकरंद काकाच आमच्या कुटुंबातला तो हरवलेला भाग आहे. पण मग इतक्या चांगल्या देवासारख्या माणसाला आईंनी आपल्यापासून दूर का केलं? मकरंद काका तर कोणाला कधी शब्दाने सुद्धा दुखवत नाहीत. मग ते तरी सोन्यासारखा संसार, इतकी प्रेमळ बायको सोडून एकटे का राहतायत? कदाचित म्हणूनच तर आईंना संगीत आणि सुरांचा एवढा राग तर नसेल, की मी समजते त्यापेक्षा सत्य काही वेगळं आहे. पण मग ते काय आहे? काहीच कळत नाहीये मला. नाही, हे बरोबर नाही. आरोही आता माझ्या कुटुंबाचाच एक भाग आहे. माझ्या किंवा माझ्या मुलांच्या आयुष्याशी जोडलेल्या काही गोष्टी जाणून घ्याव्यात असं तिला वाटूच शकतं. हक्क आहे तो तिचा. पण ते मला नाही आवडत आहे. हेच मी तिला सौम्य शब्दातही सांगू शकले असते. चुकलंच माझं.
आलीस तू? अगं नाही, बस बस. बाहेर ऊन आहे ना खूप. सरबत करू तुझ्यासाठी? नाही नाही नको आई, खरंच ना. आई, काल रात्री मी उगाच खोदून खोदून तुम्हाला काय काय विचारत बसले, पण तुम्ही इतक्या अस्वस्थ होतात म्हणून मला राहवलं नाही आणि म्हणून मी तुझी काळजी मला कळत होती आरोही, पण माझं मन जरा भलतीकडे होतं आणि त्यामुळे तुझी काही चूक नसताना मी तुला रागवली. नाही आई, तुमचं रागवणं अगदी योग्यच होतं. तुमच्या परवानगीशिवाय मी तुमच्या खासगी आयुष्यात डोकवण्याचा प्रयत्न केला. नाही, तुझा हेतू चांगलाच होता, पण तो ओळखण्यात मी गल्लत केली. काय बोलताय तुम्ही दोघी? काही कळेल का मला? अगं काही नाही, कधी कधी नकळत आपल्या हातून एखादी चूक होते ना, पण ती अनावधानाने असते. त्यामागे कोणाला दुखवण्याचा हेतू अजिबात नसतो. एकदा माणसाला आपलं मानलं की त्याला दुखवण्याचा हेतू मनात असूच शकत नाही. पण तरी काही वेळेला समोरच्याचा गैरसमज होतो आणि मग त्याच्याकडून चुकीचं वागलं जातं. पण आपली चूक एकदा कळली की ती प्रांजळपणाने कबूल करावी, म्हणजे मग मनावरचं ओझं हलकं होतं. असं कोड्यात का बोलताय दोघी? नेमकं काय झालंय? देवाच्या मनात नेमकं काय आहे, काहीच कळत नाहीये. नंदिनीच्या रूपाने आलेलं वादळ कायमचं शांत झालं. आता सगळं आलबेल आहे असं वाटत असतानाच हा झटका. यातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं असंच खूप वाटतंय मला, पण कसं, कधी? मकरंद काकांशी या विषयावर कसं बोलणार? मी अचानक त्यांच्या आयुष्यात डोकावणं हा आगाऊपणा ठरू शकतो. पण मी काय करू? सत्यापर्यंत कशी पोचू? परत एकदा आईंशी याविषयी बोलून बघू का? आई, तुम्हाला तन्मयच्या बाबांची आठवण येते का? नाही नाही नको, मी आईंकडे मकरंद काकांविषयी काहीच बोलणार नाही. त्यांचा विषयच काढणार नाही पुन्हा. तन्मय म्हणतो तेच बरोबर आहे. आईंनी काही कप्पे कायमचं बंद केले आणि ते उघडून जर आईंना अजून त्रास होणार असेल तर मला ते नको. यापुढे मी आईंना त्यांच्या भूतकाळाविषयी काहीच विचारणार नाही आणि इथून पुढे शक्यतो काकांकडे सुद्धा जाणार नाही, म्हणजे तो विषय पुन्हा पुन्हा मनात येणंच नको. थँक्यू. ग ताई, मी घेतला असता. हा ताई, बोलवलं? हो, तो हार्मोनियम आहे ना, तो स्टोर रूम मध्ये जाऊन ठेव. हो करतो, पण त्याआधी झाडांना पाणी घालून घेतो. मामा जेवढं सांगितलं तेवढं कर ना. बाकीचे प्रश्न नको ना विचारत बसूस. हो. आरू, आज काय एकदम राग आला तुला? काय झाला काय? बघ ना, एरवी शांतपणाचे फायदे ह्याचं लेक्चर देणारी मुलगी आज स्वतः हायपर झालीये. काय गारू, सगळा ठीक आहे ना?
हो हो सगळं ठीक आहे. आणि अरे नाही चिडले मी. राग नाही ना आला मग जाऊन दे. बर काय गारू, तू ते बाजा हे हार्मोनियम ते स्टोर रूम मध्ये ठेवायला सांगितलं? हो ना, का म्हणजे तू एवढ्या हौसेने आणलंयस ना, आणि तेही जीजूसाठी. मग अचानक काय झालं? अरे हा आठवलं मला, ते वत्सला ताईंना ते म्युझिक बिजिक काय आवडत नाही ना, म्हणून असेल. पण त्या काय बोलल्या काय तुला? नाही अरे आनंदा, आई काहीच बोलल्या नाहीत मला. पण आता एक गोष्ट माझ्याच लक्षात आली. स्वतःच्या आवडीनिवडी जपण्यापेक्षा दुसऱ्याचं मन जपणं जास्त महत्वाचं असतं. आणि तसे ज्यामुळे वाद निर्माण होतील अशा गोष्टी आपल्यापासून दूर ठेवलेल्याच बऱ्या, नाही का? तो पण हे बोलला तर एकदम अशी सुरेल गोष्ट आहे ना. हो, पण त्यासाठी माझ्या संसारातले सूर बेसूर नको व्हायला. नाम्या, जा तो हार्मोनियम ठेव स्टोर रूम मध्ये. आई यायच्या आधी आवर सगळं. जा. हो ठेवतो. मकरंद, मकरंद आहेत ते, तेच आहेत नक्कीच. की मला भास होतोय. आई, बँकेचं काम लवकर झालं ना की मग आपण शॉपिंगला जाऊयात जरा मार्केटमध्ये. आई, अगं इकडे बँक आहे. आई, मकरंदच होते ना, मग अचानक कुठे गेले? का मकरंद नव्हतेच? ते नाशकात असते तर मला आधी कसं दिसलं नाही? आई अगं काय झालंय? कोण आहे नाशकात? कोणी नाही. चल घरी. बँकेत जायचंय ना? नाही आज नको, परत कधीतरी जाऊया. चल तू. अगं असं काय करतेस? बँकेत अर्जंट काम आहे असं सांगून इथपर्यंत आणलंस आणि आता घरी जायचं म्हणतेस. बर, निदान लेटर्स तरी देऊन येऊ त्यांना. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? घरी चल म्हटलं ना तुला. चल घरी. रिक्षा, रिक्षा. अरे, इथेच तू? मला वाटलं रूम मध्ये असशील. अगं, तुम्ही आलात सुद्धा एवढ्या लवकर? झाली तुमची सगळी कामं? मला तर वाटलं बँकेतच 1-1.5 तास लागेल तुम्हाला. आम्ही बँकेत गेलोच नाही. का ग, काय झालं? नाही म्हणजे पुण्यातलं अकाउंट मॅनेज करणं खूप त्रासदायक होत होतं, म्हणून नाशकातच अकाउंट ओपन करा असा आईंना सल्ला दिला होता मी. पटलं नाही का त्यांना? ते नाही माहिती मला.
पण तिला अचानक काय झालं काय माहिती, मला घरी घेऊन आली ती. तन्वी, काय झालंय? आई ठीक आहेत ना? काही समजतच नाहीये. आम्ही जाईपर्यंत तर बरीच होती ती, पण रस्त्यात अचानक बोलता बोलता कुठेतरी भलतीकडेच गेली आणि मी गेले तिच्या मागे, तर ऑटो पकडून मला घरी घेऊन आली. काय? पण असं अचानक झालं काय त्यांना? हेच मी तिला 10 वेळा तरी विचारलं, पण ती काही बोलतच नव्हती. काहीतरी मध्ये कोणीतरी नाशकात आहे का असं पुटपुटली आणि त्यानंतर गप्पच.